नमस्कार फॅमिली, स्वागत आहे आपल्या पहिल्या मिनी व्लॉगमध्ये। या मिनी व्लॉगला सुद्धा तुम्ही भरभरून प्रेम द्या अशी मी आशा बाळगतो। आज होता बुधवार आणि सुट्टी होती ऑफिसला, तसं म्हटलं भरपूर दिवस आपण हँगिंग गार्डनला फिरायला नाही गेलो, तर मग एकटाच मस्तपैकी तयार झालो आणि निघालो हँगिंग गार्डनला। भर उन्हात माझा हात थोबडा घेऊन, कालवंडेला थोबडा घेऊन असे केसबिसा फिरवत जरा स्टाईल मारत, बघत तर कोण नव्हतं। आणि ही रस्त्यावरती वाळू बिळू अशी पायाला चटके देत होती ना, आणि तो शांत समुद्र आणि हा कबुतरांचा थवा, आ हा 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 काय नजारा होता म्हणजे तुम्हाला सांगू। त्याच्यानंतर मी निघालो वाटेने, आणि तुम्हाला जो माहिती आहे हँगिंग गार्डन जाताना जो रस्ता आहे गिरगाव चौपाटीवरून चालत जाताना, तिकडे असे भिंतींवरती अशी मस्त अशी निसर्ग चित्र काढलेली आहेत। आणि काय वाटते बघा ना चित्राची, म्हणजे क्वालिटी बघा ना, मोबाईल हलतो त्याकडे लक्ष देऊ नका, क्वालिटी बघा चित्राची। त्याच्यानंतर लागला स्टेअरकेस, मग हळूहळू चढत पायऱ्या चढत गेलो आणि बघितलं तर खूप लोक ये जा करत होती, म्हणजे सुट्टी आहे ना, दिवाळी सुट्टी, सो भरपूर लोकांचं येणं जाणं चालूच होतं। आणि शेवटी मी फायनली पोचलो हँगिंग गार्डनला। हे जे तुम्ही साईडला चित्र बघताय ना अशी गेटवरती, मी लहानपणी यायचो तेव्हा पण याच्या अशा भारी भारी चित्र होती। म्हणजे हँगिंग गार्डनचं आणि माझं नातं लहानपणापासून खूपच घनिष्ठ असं नातं आहे, अगदी खूप असं घनिष्ठ नातं। त्याच्यानंतर मी जेव्हा वरती पोचलो त्याच्यानंतर जो नजारा होता, जी शांतता होती ना, आ हा हा अगदी नजरेला असं म्हणजे नयनरम्य सुख होतं अगदी बघण्यासारखं। त्याच्यानंतर मी बघितलं तर आता सध्या पहिल्यासारखी ना अशी फुले वगैरे राहिली नाही, पहिले अशी खूप फुले वगैरे असं हिरवेगार असं सर्व असायचं। हे जी तुम्ही जागा पाहिजे, ही माझी फेवरेट जागा होती। इथे एक बेंच होता, तो बेंच गेला, समोरची फुले गेली, आणि हा माझा कालवडलेला चेहरा पुन्हा एकदा घामाघूम झालेला। एवढं लक्ष देऊ नका याच्याकडे। त्याच्यानंतर मी बघत होतो मिडलला जो खांब असतो ना, त्याच्यावरती मस्त फ्रेंडशिपशी रिलेटेड काहीतरी कोट्स लिहिले होते, ते तुम्ही पॉज करून वाचा। हे मस्तपैकी पेरू बिरू मी खाल्लं। त्याच्यानंतर मी आलो म्हातारीचा बूट बघायला, खूप शोधलं आणि शेवटी मला म्हातारीचा बूट भेटला, अगदी जसाच्या तसा आहे। तुझा बूट सापडला ग। त्याच्यानंतर त्या म्हातारीच्या बुटाकडे जो नजारा दिसला ना, मरीन ड्राईव्हचा वगैरे, समुद्र आ हा हा काय नजारा होता म्हणजे तुम्हाला सांगू। आणि हे खाली जंगल वॉक जे तुम्ही पाहताय सध्या खूप फेमस आहे, नाईट बीटला लाईटी बिटी मस्त चमकतात। त्याच्यानंतर मी आलो बघितलं समोर घड्याला वाजले होते 3, म्हटलं आता खूप लेट होईल, मला तर जायचं विरारला। सो मग तिथं मी सर्व पॅकअप केलं आणि निघणार। तेवढ्यात पाहत होतं काय, मला ही अंडी जमिनीत पुरलेली दिसली। कसली अंडी आहेत काय आहेत ते मला माहिती नाही, पण त्याच्यानंतर माझी नजर गेली या झाडावरती। या झाडावरती एवढे पक्षी वगैरे होते ना, एवढा आवाज होता ना, पण या झाडामुळे जी सावली भेट होती ना, ती म्हणजे खूप भारी वाटली। त्याच्यानंतर मी पॅकअप केलं आणि गपचूप माझ्या घरी निघून गेलो। बाय बाय।